Hello students, class 12 biology, chapter number 8, respiration and circulation, part 12. आज आपल्याला बघायचं आहे फक्त ब्लड व्हेसल्स. ब्लड व्हेसल्समध्ये फर्स्ट बघणार आहोत आपण आर्टरीज. आर्टरीज कॅरीज ब्लड फ्रॉम हार्ट टू व्हेरियस पार्ट्स ऑफ बॉडी. आर्टरीज काय करतात? दे कॅरी द ब्लड फ्रॉम हार्टपासून व्हेरियस बॉडी पार्ट्सना ब्लड कॅरी करतात. दे कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड एक्सेप्ट पल्मोनरी आर्टरी. म्हणजे सगळ्या आर्टरीज काय करतात तर ऑक्सिजनेटेड ब्लड बॉडी पार्ट्सना प्रोव्हाइड करतात. बट एक्सेप्शन पल्मोनरी आर्टरी. पल्मोनरी आर्टरी विच कॅरी द डीऑक्सिजनेटेड ब्लड अँड इट कॅरीज दिस डीऑक्सिजनेटेड ब्लड टुवर्ड्स द लंग्स. म्हणजे पल्मोनरी ट्रंक आपण बघितलं तर हे काय करतं तर पल्मोनरी आर्टरीचं फंक्शन काय डीऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते हार्टकडून लंग्सकडे नेणं. कशासाठी? ऑक्सिजनेशनसाठी. हे लक्षात घ्या. दे आर सिच्युएटेड डीप इन टू बॉडी एक्सेप्ट फ्यू लाईक रेडियल, ब्रॅकियल अँड फिमोरल. आता आर्टरी जे आहेत त्या डीपली सिच्युएटेड असतात बॉडीमध्ये. फक्त ह्याला एक्सेप्शन 3 आहेत. रेडियल आर्टरी आहे. रेडियल आर्टरी आपल्या रिस्टमध्ये बघा, रिस्टमध्ये थंब साईडला रेडियल आर्टरी असते जी सुपरफिशियल असते. बाकीच्या सगळ्या काय असतात तर डीपली सिच्युएटेड असतात, डीपली लोकेटेड असतात. पण याला एक्सेप्शन आहेत परत रेडियल, ब्रॅकियल आणि फिमोरल. रेडियल जे आहे ते आपल्या थंब साईडला असते रिस्टमध्ये, तुम्हाला ते फील पण होईल बघा. आणि त्यानंतर ब्रॅकियल जे आहे इट सप्लाय द ब्लड टू मसल्स ऑफ अप्पर आर्म. ओके, ब्रॅकियल जे आहे ते इट सप्लाय ब्लड टू muscles of upper arm, and femoral it supplied blood to the thigh which are superficially located. Then TS of artery. The wall of artery shows 3 layers. Wall of artery shows 3 layers. Outer tunica externa, middle tunica media and inner tunica interna. Tunica externa or tunica adventitia, outermost thick, tough and made up of collagen fibers. Tunica media, middle layer and made up of thick smooth muscles and elastic fibers which makes the arterial wall pulsatile. Okay, आता middle layer जो आहे तो काय करतो तर it made up of smooth muscle and elastic fibers आणि विच मेड आर्टरीज पल्सेटाईल. पल्सेटाईल्स मीन्स एक त्यामधून जो फ्लो आहे, म्हणजे आता आर्टरीजमधून ब्लड फ्लो होतो तर त्याचा जो फ्लो आहे तो एका पिरियडिक व्हेरिएशन होतो, म्हणून त्याला काय म्हणतात पल्सेटाईल. इट मेक्स द आर्टेरियल वॉल पल्सेटाईल. देन ट्युनिका इंटर्ना, इट इज इनर मोस्ट लेअर अँड मेड अप ऑफ एंडोथेलियल सेल. एंडोथेलियल सेल innermost layer, tunica interna. The angular margin around the lumen show tessellations. बघा, inner margin of lumen shows tessellation. Tessellations means असे शेप्स असतात, arrangement of shape which closely fit together. Arteries do not contain walls. They do not contain walls, so blood flows through it with high pressure. Veins carry blood from different parts of body to heart. Veins काय करतात? ब्लड कलेक्ट करतात डिफरंट बॉडी पार्ट्सकडून आणि ते हार्टकडं घेऊन येतात. दे कॅरी द डीऑक्सिजनेटेड ब्लड. आणि याला सुद्धा एक्सेप्ट पल्मोनरी वेन विच कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड. बघा, आर्टरीज ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात, पण त्याला एक्सेप्शन काय? पल्मोनरी आर्टरी जी काय करते डीऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. ऑल वेन्स कॅरी डीऑक्सिजनेटेड ब्लड, पण याला एक्सेप्शन पल्मोनरी वेन विच कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड. वेन्स आर थिन वॉल्ड, सुपरफिशियल अँड कॅरीज ब्लड फ्रॉम ऑर्गन्स टुवर्ड्स हार्ट. वेन्स कशा असतात? थिन वॉल्ड असतात आणि सुपरफिशियल असतात. आपल्याला दिसतात सुद्धा वेन्स बघा सुपरफिशियली लोकेटेड असल्यामुळं. आणि दे कॅरी ब्लड फ्रॉम ऑर्गन्स टुवर्ड्स द हार्ट. दे ऑल्सो शो 3 लेयर्स. तेच त्यांच्यामध्ये सुद्धा बघा 3 लेयर्स आहेत. ट्युनिका एक्सटर्ना, देन ट्युनिका मेडिया अँड ट्युनिका इंटर्ना. फक्त डिफरन्स काय तर जो आर्टरीजमध्ये ट्युनिका मेडिया आहे तो थिक आहे आणि त्याचा थिकनेस हा जास्त आहे ॲज कम्पेअर टू
thickness of tunica media of vein. Tunica media is thinner than tunica media of artery, and internally walls are present, so blood flows with low pressure as compared to artery. Then portal vein. Hepatic portal vein differ from other veins in that it start as a capillaries. म्हणजे hepatic portal vein ही vein पासून वेगळी कशी आहे? It start as a capillaries from one organ. एका organ मधून ते as a capillary म्हणून start होतात, but ब्रँचेस इंटू सम इंटरमिजिएट ऑर्गन. परत मध्ये जाऊन ते एका इंटरमिजिएट ऑर्गनमध्ये जाऊन तिथं ब्रँचिंग होतं आणि त्यानंतर त्या हार्टकडे जातात. फॉर एक्झाम्पल लिव्हर. बिफोर टेकिंग द ब्लड टुवर्ड्स द हार्ट. हार्टला नेण्या अगोदर ते इंटरमिजिएट ऑर्गन म्हणजे हेपॅटिक पोर्टल सिस्टीम म्हणून आहे, तर ते काय करतात, हार्टकडे जाण्याअगोदर त्याचं ब्रँचिंग होतं एका इंटरमिजिएट ऑर्गनमध्ये, मग त्याला काय म्हटलं जातं, पोर्टल वेन. देन कॅपिलरीज. दीज आर नेटवर्क ऑफ मायन्यूट ब्लड वेसल्स. They are thin walled, having single layer of flat squamous epithelium. It made up of flat squamous epithelium, okay, and resting on single basement membrane. They involved in म्हणजे ह्या फ्लॅट स्क्वॅमस एपिथिलियम आहे, ह्या सेल्स आहेत, दे बेस्ड ऑन रेस्टिंग ऑन सिंगल बेसमेंट मेम्ब्रेन आहे, टिश्यूमध्ये बघितलं आपण. ते इन्वॉल्ड इन एक्सचेंज ऑफ मटेरियल. मेन फंक्शन काय, एक्सचेंज ऑफ मटेरियल. Blood flows through it under high pressure and they bear the small pores. Capillaries मध्ये small pores असतात through which WBC cell can escape. म्हणजे WBC जे आहेत they can be escape from these capillaries and this process known as diaphysis. हे आपण प्रोसेस बघितली होती. परत एकदा मी सांगते तुम्हाला. कॅपिलरीमध्ये स्मॉल पोर्स असतात आणि ज्यातून WBC एस्केप होतात आणि त्या प्रोसेसला डायबिटिस असं म्हटलं जातं. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अगदीच महत्त्वाचं, स्वतःची तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या. थँक्यू.